2027 मध्ये होणारी जनगणना हे 21व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. यामध्ये घर भेटीद्वारे घर गणना केली जाणार आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात व्यापक नियोजन करण्यात आले. नागरिकांसाठी 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्वयंगणनेची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःची माहिती भरायची असून माहिती भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र ID दिला जाणार आहे. हा ID पुढील प्रक्रियेसाठी जतन करून ठेवणं आवश्यक आहे. यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक घर भेटी देऊन घर गणना आणि माहिती संकलन करतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव यांनी केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील या मोहिमेसाठी 6054 प्रगणक आणि 995 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आलंय. यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं होणार असून हाऊस लिस्ट ॲपच्या माध्यमातून घरांची सविस्तर माहिती गोळा केली जाणार आहे. जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया असल्यानं सर्व नागरिकांनी अचूक आणि परिपूर्ण माहिती देत या राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी व्हावं, असं आवाहन गजानन गुरव यांनी केलंय. भारताची जनगणना 2027चा पहिला टप्पा महाराष्ट्रामध्ये 1 मे 2026 ते 15 जून 2026 या कालावधीमध्ये घरगणना यादीच्या स्वरूपात सुरू होणार आहे. त्यामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीत सेल्फ इन्युमरेशन म्हणजे स्वगणना आणि 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये प्रत्यक्ष घरोघरी जाऊन आमचे प्रगणक जनगणनेचं कामकाज करतील, घरगणनेचं कामकाज करतील. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका वगळून सर्व नगरपालिका आणि सर्व तालुके, सर्व ग्रामीण भाग याकरता जिल्हाधिकारी यांची प्रधान जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि माझी जिल्हा जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 तालुके आणि 13 नगरपालिका असे एकूण 25 चार्ज ऑफिसर्स आहेत आणि या 25 चार्जेसमध्ये मिळून 4999 इतके हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स म्हणजे घराचे 180 ते 200 घराचा एक ब्लॉक तयार केला जातो, असे 4999 ब्लॉक्स आहेत. याकरता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 7000 अधिकारी आणि कर्मचारी कामकाज करणार आहेत. या सर्व अधिकाऱ्यांचं टप्प्याटप्प्याने प्रशिक्षणाची कार्यवाही देखील चालू आहे. घरगणना करणाऱ्या प्रत्यक्ष काम करणारे जे आमचे प्रगणक आणि सुपरवायझर आहेत त्यांचं प्रशिक्षण 27 एप्रिलपासून 8 मेपर्यंत पूर्ण होईल आणि हे सर्व लोक 16 मेपासून घरोघरी जाऊन जनगणना करतील. या सर्व प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करावं. यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील, नायब तहसीलदार नितीन धापसे आणि जिल्हा समन्वयक तुषार पाटील उपस्थित होते.